साकोळगावचे सत्यम शरद पाटील यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये लॉटरी पद्धतीने ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आलेले आहे। यानंतर मी मार्गदर्शन शेत रस्त्यांबाबत केलं, इतरही काही सातबारा फेरफार विषयक प्रश्न असतील तर कुठलेही प्रलंबित ठेवण्यात आलेले नाही आणि पॉझिटिव्ह विचारसरणी असणारे प्रश्न, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ आहे। त्यांनी सांगितले की पुढच्या 2 महिन्यात शेत रस्त्यांचे एक मोहीमच हाती घेऊन जे काही नकाशावर रस्ते आहेत आणि ज्याच्यावर म्हणजे शेतकऱ्यांची संमती आहे, कोणाचंही हे असेल काही वाद नसेल तर असे सर्व शेत रस्ते नकाशावर पुढच्या 2 महिन्यामध्ये साकोळ मंडळातील मोकळे करण्यात येतील। बिल आहे, गोटा आहे, विहिरी आहे, जे विधवा महिला आहेत त्याला शिलाई मशीन आहे, जी शेतकऱ्याची योजना आहे त्याचे कडबापुटची ज्या बी योजना आहे ती 4 वर्ष झाली पण विचारायला तयार नव्हतं। आता शासनानं आपल्याला निवडून दिलं। ज्या लोकांनी गेल्या 9 तारखेला आमच्यासारख्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला, सभापती माणिकराव आमच्यासारखे लांडगेताई सर्वसामान्य माणसाला ज्या 9 तारखेला चमत्कार दाखवला म्हणून तुम्ही सत्कार केलो, म्हणून मी साकोळवासीला नमस्कार करायचा आता। आम्ही कार्यक्रम करताना आता नेत्याला सांगणार आहे, पत्रकार साहेब बाबा आता गट गण बंद करा, तालुक्यातला सदस्य म्हणा, आज तुमचं इकडे काय म्हणल्यात आणि लाला साहेबांचा सारखं फोन कुठवर आला, कार्यक्रम तर सुरू झालाय साहेब, 11चा टायमिंग दिलं। माणिक गायकवाडला जीबी होती, जिल्हा परिषदेला जाणं महत्वाचं आहे, त्याची पहिली सभा आहे, पहिली मिटिंग आहे, आपल्या भागातले प्रश्न मांडावं म्हणून ते माणिक गायकवाड निघून गेले। पण ते तालुक्यातला आत्ता सभापती साहेबांनी सांगितले त्यांचे बॉस आम्ही सर्व धर्म समभाव जसं आहे सारी मिळून या तालुक्याचा विकास कसं होईल। या साकोळ नगरीचे प्रामुख्याने मला जाणवलेले 2 प्रश्न आहेत। याच्यामध्ये पहिला प्रश्न हा शेत रस्त्यांचा आहे। बऱ्याच वेळेस सगळेजण येतात, साहेब आमचा रस्ता नाही, बऱ्याच जणांना मार्गदर्शन नसते की नेमका रस्ता कसा काढायचा, नेमका अर्ज कसा काढायचा। अर्ज दिला जातो, अर्ज पुढे प्रोसीड होतो, परत अर्ज विहित नमुन्यामध्ये नाही म्हणून तो अर्ज निकाली काढला जातो। तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी दोघं आहे। शेत रस्ते हे प्रामुख्याने 4 प्रकारचे असतात। पानंद रस्ते आहेत, दुहेरी तुटक लाईनचे रस्ते आहेत, सिंगल लाईनचा रस्ता आहे आणि वहिवाटीचे रस्ते आहेत। पानंद रस्ते म्हणजे ज्याची कुणाच्याही क्षेत्रामध्ये नाही येते, त्याचं क्षेत्र वेगळं असतं, कुणाच्याही गटामध्ये ते क्षेत्र ऍड केलेलं नसतं। जो की आपल्याला माहिती आहे वहिवाटीनुसार मोकळा रस्ता असतो, त्याचं क्षेत्र हे पोटखराब मध्ये सुद्धा नसतं, त्याचं क्षेत्र गटामध्ये नसतं पानंद रस्त्याचं। दुहेरी तुटक लाईन, सिंगल तुटक लाईन यांचं क्षेत्र हे आपल्या सातबारामध्ये पोटखराब यासाठी दाखवलेलं असतं। आपल्या सातबाराच्या नावावरती जे पोटखराब क्षेत्र असतं, समजा नवनाथ खंदाडे माझं नाव आहे, मला 1 हेक्टर जमीन आहे आणि माझं क्षेत्र जर 1 हेक्टर 4 असेल, 1 हेक्टर माझं मालकी जमीन झाली आणि 4 गुंठे ही माझी पोटखराब जमीन झाली। पोटखराब जमिनीमध्ये आपलं प्रामुख्याने बांध असतो, कुठेतरी वड्याच्या कडेचं क्षेत्र असतं किंवा याच्या व्यतिरिक्त ते फक्त रस्त्याचं क्षेत्र असतं। बळीराजा पानंद मुक्त रस्ते योजना आदरणीय या ठिकाणी महसूल मंत्री साहेबांनी नव्यानं लॉन्च केलेली आहे। अतिशय सोपी आणि सुटसुटीत कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अगोदरच्या बऱ्याच योजना होत्या, त्या सगळ्या योजना डिसेबल करून ही एकच योजना आदरणीय साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आम्ही आता नवीन एक सुरू केले की घरोघरी जसं आपण डास प्रतिबंधात्मक, मलेरिया, डेंग्यू अशा सर्व प्रोग्रामसाठी घरोघरी हाऊस व्हिजिट करतो, त्याप्रमाणे आता HPV लसीकरणासाठी सुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे। तर सर्वांना माझं एक आव्हान आहे की आपल्या मुलींना वय वर्ष 14 ते 15 गटातील सर्व मुलींना लसीकरण करून घ्यावे, त्याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही। तर जो बीड जिल्ह्यामधून एक व्हिडिओ व्हायरल झालेला की HPV लसीकरण कोणी घेऊ नका आणि त्यामध्ये काही टॉक्सिक घटक आहेत, तर असा कुठल्याही प्रकारचा या गोष्टीवर अफवावर विश्वास ठेवू नका। ज्या गोष्टी आरोग्याची तुम्हाला माहिती निगडीत हवी असेल तर तुम्ही संबंधित खात्याची भेट घ्या। इतर कोणत्याही
सामान्य व्यक्तीकडून किंवा त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेल्या त्या गोष्टीवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नका. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर की ज्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बीडमध्ये, ती सगळ्यात जास्त लसीकरण त्याच जिल्ह्यात झालेलं आहे. सुमारे 1800 लसीकरण झालेलं आहे. पण आपण फक्त एक व्हिडिओ बघून व्हिडिओ व्हायरल झाला, एकाच्या गोष्टी 4 झाल्या असं सांगत सांगत साकोळगाव खूप मागे आहे. याचं म्हणजे यावरून असं दर्शवते की आपण प्रत्यक्ष कोणत्याही गोष्टीची चौकशी न करता, आरोग्य विभागाशी संपर्क न साधता, सल्ला न घेता प्रत्यक्ष आपण आपलं वैयक्तिक मत ठरवून आम्हाला लस घ्यायची नाही आहे ह्या मतावर आपण ठाम आहोत. तर मोहीम सुरू होऊन सुमारे एक महिना झालेला आहे. पण साकोळमध्ये फक्त 4 लाभार्थींनी लसीकरण घेतलेलं आहे. तरी जिल्ह्याला आम्हाला उत्तरं देताना खूप अडचणी येतात. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये संपर्क होत नाही, आपल्या गोष्टींचे समाधान होत नाही. तर सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी आजपासून आपल्या पाल्याला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे आणि तुम्हाला लसीबद्दल तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या शंका आहेत, त्या शंकांचे समाधान